पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी, दररोजच्या ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेले नागरिक. पण आता या समस्येवर मोठा तोडगा निघणार आहे का? कारण पुण्याचा चेहरा मोहरा बदलणारी एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. शहरात तब्बल 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याची योजना सरकारने जाहीर केली आहे. तर काय आहे संपूर्ण बातमी? चला तर जाणून घेऊयात. पुण्यातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात 200 किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्याच वेळी त्यांनी ही माहिती दिली. तर फडणवीस यांनी सांगितलं की सध्या पुण्यात 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. तसेच पीएमआरडीए क्षेत्रातील मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचे जाळे 56 किलोमीटर पर्यंत पोहोचणार आहेत. याशिवाय 55 किलोमीटर लांबीच्या नव्या मार्गाचे काम सुरू असून सुमारे 80 किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रस्थापित आहे. भविष्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश करत एकूण 200 किलोमीटरचे विस्तृत मेट्रो जाळे विकसित करण्यात येणार आहे. शहराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेता भविष्यातील ग्रोथ सेंटर, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विस्तार करून मेट्रो मार्गाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की पुणे मेट्रो भवन हे केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहेत. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि पर्यावरणपूर्वक तंत्रज्ञानाचा वापर करून या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. महायुती सरकारकडून रिंग रोड, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाण पूल आणि मेट्रो प्रकल्प अशा विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वारगेट कात्रज, पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती चौक, वनाज चांदणी चौक, रामवाडी वाघोली, खडकवासला खराडी, वारजे नळ स्टॉप सह हडपसर सासवड आणि हडपसर लोणी काळभोर या महत्वाच्या मार्गावर मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचे नियोजन आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रो मार्गाने जोडण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. तर पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे शहरासाठी गेम चेंजर ठरणार का? आणि या प्रकल्पामुळे खरंच पुण्याच्या ट्रॅफिक समस्येला दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.